पोलीस स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये एक अननोन डेड बॉडी मिळाली होती, जी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशनला ADR अकस्मात मृत्यू दाखल होता. त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक श्री गज्जल, API गोसावी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की सदर मयती समजू आहे, जी बॉडी मिळाली होती तो खुनाचा प्रकार आहे. त्या अनुषंगाने युनिट 4चे पोलीस निरीक्षक गज्जल आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला. त्या तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं. फैज सुलतान मालीम आणि अल्बा सुलतान मालीम हे दोघे राहणारे शील्ड टायगरच्या हद्दीमधले आहेत. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये निष्पन्न झालं की या दोन्ही आरोपींनी मयताचा खून केलेला आहे. त्या अनुषंगानं काल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड 20 तारखेपर्यंत आहे. कारण काय होतं मारायचं? मयत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये 15 मार्च रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या कारणाने त्यांनी खून केला. नाही, वाद त्यांचा किरकोळच झाला होता, परंतु यामध्ये विशेषत्वाने जो मयत इसम आहे अमन शेखवर यापूर्वी 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर आरोपी फैजान सुलतान मालीम त्याच्यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे आणि त्याचबरोबर एक मारामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. तर आरोपी हे भंडारलीला राहतात, माडाच्या कॉलनी आहेत. जवळजवळ तिथं माडाच्या बऱ्याच कॉलनी आहेत. सदर आरोपी भाड्याने राहतात. हे शील्ड टायगर पोलीस स्टेशनला कुठे माहिती आहे का, NOC आहे का? ज्यावेळी आम्हाला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदर इसमाचा खून झालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही तपास करून हा खून झाल्याचं निष्पन्न केलं. किरकोळ हा कारण कळलं आहे का? कारण की त्यांचं काही शिवीगाळ वाद झाला होता त्या दोघांचा. दोन्ही मयत आणि आरोपी हे दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बॅकग्राऊंड काय आहे? सर तिघांचं एकत्रच मित्रच होते का तिघं पण? आणि दोघांवर केस होते, ह्याच्यावर पण होती का केस? मयतावर सुद्धा मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि आरोपींवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि मारामारीचा गुन्हा दाखल आहे. हे दोघंही मयत आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे. सर कशा प्रकारे हा खून केला? कसं त्या आरोपीने मयताची जे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केली? प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की धारदार हत्यार किंवा तीक्ष्ण हत्याराने त्याचा जे मुंडकं आहे किंवा ते त्याच्या शरीरापासून वेगळं केलेलं आहे. शरीरावर इतर ठिकाणी सुद्धा त्याने वार करून त्याचा खून केला. सर मुंडकं मिळालं का तुझं? मुंडकं नाही, ती बॉडी आपल्याला कुजलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी ADR दाखल झाला अकस्मात त्यावेळी त्या कुजलेल्या अवस्थेत मिळाली होती. आता या तपासामध्ये अजून त्यापुढे आपण निष्पन्न करू. पोलिसांना सर व्हिडिओ मिळाला का त्याचा? हे हत्या करताना त्यांनी व्हिडिओ पण काढला होता, तो व्हिडिओ मिळाला का? तो तपासाचा भाग आहे. तो नंतर आपण तपासात मिळून इतर आरोपी काही असतील या 2 आरोपींना काही इतर लोकांनी किंवा इतर त्यांच्या सहकारी आरोपींनी मदत केली त्याचं निष्पन्न होत आहे प्राथमिक चौकशीमध्ये. त्याबद्दल आम्ही अधिक पुरावा जमा करून आम्ही पुढील कारवाई करू. यांचा व्यवसाय काय होता? चोर आहे. भाव व्यवसाय काय होता यांचा? हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहेत, मजुरी करत. ओके सर, हिंदी